नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आतिश शिंदे. RRB POची मेन्स एक्झाम 29 तारखेला आहे. आता जवळपास फक्त 4 दिवस बाकी आहेत. शेवटच्या 4 दिवसामध्ये RRB PO मेन्स एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून GAचे नेमकं कुठले टॉपिक करावे, कुठल्या टॉपिकला जास्त लक्ष द्यावं आणि जनरल अवेअरनेसचा शेवटच्या 4 दिवसामध्ये एक्झॅक्ट स्टडी कसा करावा हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तसेच आपण आहे का एक अनाउन्समेंट देखील आहे, म्हणजेच की आपण 26 तारखेला लक्षात ठेवा, 26 सप्टेंबरला आहे का दुपारी 12:30 ते 3:30, ठीक आहे. ह्या वेळामध्ये ह्या वर्षी जेवढ्या पण इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत ना झालेल्या, त्या सर्व गव्हर्नमेंट स्कीमचं एक ऑफलाईन मेगा सेशन ठेवत आहोत. ते ओपन टू ऑल असणार आहे. म्हणजे संकल्प एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील हे लेक्चर अटेंड करता येईल. त्याची देखील पुढे माहिती देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण काय केलेलं, आता शेवटचे 4 दिवस राहिलेले आहेत. ह्या 4 दिवसांमध्ये तुम्ही एक्स्ट्रा काय करू शकत नाही. आता 4 दिवसामध्ये जनरल अवेअरनेससाठी तुम्ही काय करायचं माहिती आहे का, तुमचं जे एक्झिस्टिंग झालेलं मटेरियल आहे ना, किंवा तुम्ही जे झालेलं वाचलेल्या गोष्टी आहेत ना, त्याच रिपीट वाचायचेत. पण त्यातली त्यात तुम्ही लक्ष सर्वात जास्त कशावर द्यायचे माहिती आहे का, सर्वात जास्त लक्षात ठेवा, मी तुम्हाला 2 PDF शेअर केलेले आहेत. पहिली PDF आहे बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेसच्या कंपायलेशनची. ह्याच्यामध्ये तुमचं जवळपास एप्रिलपासून लक्षात ठेवा ते ऑगस्टपर्यंत आहे का आपण काय केलेलं आहे रे, सर्व बँकिंग व फायनान्शियल अवेअरनेस आहे का ह्याच्यामध्ये तुम्हाला एका ठिकाणी दिलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. तर शेवटच्या 4 दिवसांमध्ये तुम्ही काय करायचं आहे, हे जे बँकिंग व फायनान्शियल अवेअरनेसची कंपायलेशनची PDF आहे ना, ह्याच्यामध्ये जवळपास सर्व न्यूज कव्हर आहेत बघा. एप्रिलपासून सुरुवात आहे बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसची. ते जर फायनल आपण बघितलं तर तुम्हाला दिसेल इथं आहे का, हे ऑगस्ट लक्षात ठेवा. एप्रिलपासून ते ऑगस्टपर्यंत सर्व बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस, इकॉनॉमिक बिझनेस, RBIच्या न्यूज सर्व काय केलेल्या ह्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. A to Z संपूर्ण 120 पेजेसची PDF आहे. 4 दिवसामध्ये तुम्हाला ही PDF काय करायचे, वाचून काढायचे. म्हणजे फक्त आणि फक्त बाकी आता 4 दिवसामध्ये तुम्ही काय जास्त करू शकत नाहीये. जे झालंय त्याची रिव्हिजन मारायची, ठीक आहे. तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिशचं बाकी तुम्ही एक्स्ट्रा काय करू शकणार नाहीये. एखादी मॉक द्यायची, आता मॉकचं प्रॉपर ॲनालिसिस करायचं आणि राहिलेला पूर्ण वेळ आहे का GAला द्यायचा, GA जनरल अवेअरनेसच्या रिव्हिजनला. त्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त तुमचा फोकस असला पाहिजे गव्हर्नमेंट स्कीम. कारण मी आत्ताच सांगतो RRBला तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीमवर आणि बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेसच्या न्यूजवर जास्तीत जास्त क्वेश्चन बघायला भेटतील. सो बाकीची पण रिव्हिजन मारायची आहे, पण जरासं जास्त लक्ष तुम्हाला कशाला द्यायचं आहे, जनरल अवेअरनेसला लक्ष द्यायचं आहे सर्वात जास्त. त्यासाठी तुम्हाला ही PDF आपण शेअर केलेली आहे. PDF करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदे या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे. मिशन RRB PO क्लर्क स्केल 2 या नावाने. तुम्हाला लेक्चर नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची आहे का लिंक भेटून जाईल, ठीक आहे. त्यासोबत बघा, आता मी तुम्हाला म्हटलं तसं 26 तारखेला येत्या, ठीक आहे. येत्या 26 तारखेला आहे का आपण काय करणार रे, आता पहिल्यांदा PDF बघून घ्या तुम्ही. PDF बघा, दिसेल तुम्हाला इथं बघा, ही PDF दिसेल. आपण काय केलेलं आहे, जवळपास आहे का आता लक्षात ठेवा, टोटल 39 स्कीम आहेत का 2024 मधल्या, जानेवारी 2024 पासून ते एक्झॅक्ट तारीख सांगायला गेली तर 18 सप्टेंबर 2024 पर्यंत जेवढ्या पण इम्पॉर्टंट अपडेटेड गव्हर्नमेंट स्कीम आहेत, जसं की बघा NPS वात्सल्य स्कीम 18 सप्टेंबरला आली होती. जेवढ्या पण इम्पॉर्टंट महत्त्वाच्या स्कीम आहेत ना, ह्याची PDF काय केलेली रे तुम्हाला मी शेअर केलेली आहे. ही PDF देखील तुम्हाला करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदे ह्याच्यावर बघायला भेटेल. टोटल 39 इम्पॉर्टंट 2024च्या ज्या स्कीम आहेत, ज्या की RRB PO आणि बाकीच्या अदर गव्हर्नमेंट बाकीच्या ज्या एक्झाम आहेत त्या एक्झामला विचारल्या जाऊ शकतात, त्या गव्हर्नमेंट स्कीमची PDF देखील तुम्हाला शेअर केलेली आहे. आणि ह्या ज्या 39 स्कीम आहेत, हे 39 स्कीमचं लक्षात ठेवा. ऑफलाईन मेगा सेशन हे आपण काय करणार आहोत रे, हे आहे का 26 सप्टेंबरला आहे का घेणार आहोत. लक्षात ठेवा, कधी घेणार आहोत, 26 सप्टेंबरला ऑफलाईन मेगा सेशन. एका लेक्चरमध्ये तुमच्या 39 स्कीमा काय करणार आहे, आपण कव्हर करणार आहोत. आणि सर्वांसाठी असणारे बरं हे लेक्चर. कुठं, ऑफलाईन संकल्प एज्युकेशन, आपली नूतन कॉलनी जी मेन ब्रांच आहे ना आपली संकल्प एज्युकेशनची, हिथं आहे का तुम्हाला तिथं 12:30 वाजता सेशन चालू होईल. शार्प 26 तारखेला 3:30-4 पर्यंत सेशन चालेल. जवळपास 3-3.5 तासाचं सेशन असेल. एका लेक्चरमध्ये तुमच्या 40च्या 40 गव्हर्नमेंट स्कीम आपण काय करणार आहे, कव्हर करणार आहे 2024 मधल्या इम्पॉर्टंट. आणि हां, ह्याच्यासाठी तुम्हाला ना कुठला फॉर्म भरायचा आहे,
ना कुठलं तुम्हाला फोटो द्यायचा आहे, काहीच करायचं नाही. डायरेक्ट तुम्ही आहे का, तुम्ही संकल्प एज्युकेशनचे विद्यार्थी नसलात तरी चालेल, ठीक आहे. तुम्ही तुमचा पेपर आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही डायरेक्ट आहे का एक लेक्चरला येऊन बसू शकता. लक्षात ठेवा, कधी असेल आपलं ऑफलाईन सेशन, जेवढ्या पण इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम आहेत सप्टेंबर 2024 पर्यंतच्या, त्या स्कीमचं सेशन असेल 26 सप्टेंबरला दुपारी 12:30 ते 3:30 वाजता. 3:30 ह्या 3 तासाचा एक महामॅरेथॉन आपण घेत आहे. तर ते लेक्चर सर्वांनी करायचे. आणि ह्या लेक्चरची म्हणजे जी गव्हर्नमेंट स्कीम आहे त्याची जी PDF आहे, लक्षात ठेवा ही PDF, ठीक आहे, इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम अप टू सप्टेंबर 2024 ही PDF टोटल इंडेक्स दिसेल. इंडेक्समध्ये जेवढे पण 39 एक्झॅक्ट स्कीम आहेत ही PDF मी तुम्हाला करंट क्रॉनिकल्स बाय अतिश शिंदे ह्या ग्रुपवर शेअर केलेले आहे. लेक्चरला येण्या अगोदर सर्वांनी ही PDF काय करायची, रीड करून यायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून आहे का सोपं जाईल अंडरस्टँड व्हायला, ठीक आहे. तर सर्वांनी ही PDF रीड करून या. चला तर मग भेटूया आता 26 तारखेला दुपारी 12:30 वाजता ऑफलाईनमध्ये, ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.